हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। जर तुम्ही पण एक नोकरी करत असाल आणि तुमचा पण पी-एफ कटत असेल तर तुम्हाला एक यू-ए-एन नंबर मिळालेला असेल तर तो यू-ए-एन नंबर तुम्हाला ॲक्टिवेट करणं खूप महत्त्वाचं आहे। कारण की जर तुम्ही यू-ए-एन नंबर ॲक्टिवेट नाही केला तर तुम्ही तुमच्या पी-एफचा बँक बॅलन्स आणि पासबुक तुम्ही नाही पाहू शकणार। त्यासाठी तुम्हाला यू-ए-एन नंबर ॲक्टिवेट करणं खूप महत्त्वाचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलद्वारे यू-ए-एन नंबर कसा ॲक्टिवेट करायचा त्याची पूर्ण माहिती मी देणार आहे। यू-ए-एन नंबर ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे। पहिलं ॲप्लिकेशन आहे उमंग ॲप्लिकेशन आणि दुसरं आहे आधार फेस आर डी। तर हे दोन्ही ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरती इझिली भेटतील, तिथून तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। दोन्ही ॲप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर याची पुढची प्रोसेस मी तुम्हाला आता लाईव्ह करून दाखवणार आहे। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये उमंग ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे। उमंग ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर इथे तुम्हाला वरती एक सर्च बॉक्सचा ऑप्शन दिसेल, त्या सर्च बॉक्सवरती टिक करून तुम्हाला ई-पी-एफ-ओ हा ऑप्शन सर्च करायचा आहे। ई-पी-एफ-ओ सर्च केल्यानंतर तुम्हाला त्याचा ऑप्शन इथे दिसेल, तर सिंपल तुम्हाला ई-पी-एफ-ओ ऑप्शनवरती क्लिक करून ओपन करायचं आहे। त्याच्यावरती ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर इथून थोडंसं तुम्हाला खाली जायचं आहे। खाली गेल्यानंतर इथे पाहू शकता यू-ए-एन ॲक्टिवेशनचा तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये ऑप्शन दिसेल, तर सिंपल तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल। जर इथे तुम्ही उमंग ॲप्लिकेशनमध्ये फर्स्ट टाईम आला असाल तर तुम्हाला इथे रजिस्टर करून घ्यायचं आहे। रजिस्टर करण्यासाठी न्यू ऑन उमंग रजिस्टर हेअरचा एक ऑप्शन दिलेला आहे, तर सिंपल त्याच्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे। तर इथे पाहू शकता न्यू ऑन उमंग रजिस्टर हेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशनसाठी तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि खाली दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपला सिलेक्ट स्टेट करायचा आहे। महाराष्ट्र हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। स्टेटमध्ये महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर खाली एक बॉक्स दिला आहे, त्याच्यावरती टिक करायचं आहे आणि इथून थोडंसं खाली येऊन ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे। रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर नंबरवरती एक OTP पाठवला जाईल, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आणि व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे। OTP व्हेरीफाय केल्यानंतर इथे तुम्हाला जे पण परमिशन मागतील त्या सगळ्या परमिशनला तुम्हाला इथून ॲलो करून घ्यायचं आहे आणि GPS-मध्ये जाऊन तुम्हाला लोकेशन सर्व्हिसला पण ऑन करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही एक नवीन तुम्हाला 6 अंकी फ्रेश एम-पिन क्रिएट करण्याचा ऑप्शन दिसेल, तर इथे तुम्हाला एक नवीन 6 अंकी एम-पिन क्रिएट करायचा आहे। तर पहिल्या ऑप्शनमध्ये जो पण तुम्ही 6 अंकी एम-पिन टाकाल तोच तुम्हाला एम-पिन खाली दुसऱ्या कन्फर्म एम-पिनमध्ये टाकून तुम्हाला नेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर दोन्ही ठिकाणी सेम तुम्हाला 6 अंकी एम-पिन टाकायचा आहे। त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत होम पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल। तर इथे तुम्हाला परत ई-पी-एफ-ओ सर्च करायचा आहे आणि त्यानंतर यू-ए-एन ॲक्टिवेशन हा ऑप्शन तुम्हाला परत एकदा सर्च करून ओपन करून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता यू-ए-एन ॲक्टिवेशनचा ऑप्शन इथे आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता यू-ए-एन ॲक्टिवेशनचा तुम्हाला ऑप्शन इथे दिसेल। तर सिंपल पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला यू-ए-एनमध्ये तुमचा जो पण यू-ए-एन नंबर आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि दुसरा ऑप्शन आहे आधार नंबरचा, तर तुमचा पूर्ण आधार नंबर इथे दुसऱ्या ऑप्शनमध्ये एंटर करायचा आहे आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये तुमचा मोबाईल नंबर ऑटोमॅटिक इथे जो तुम्ही पहिल्यांदा टाकला आहे तो तुम्हाला इथे दिसेल। त्यानंतर तुम्हाला खाली एक बॉक्स दिलेला आहे, त्याच्यावरती टिक करायचा आणि सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे। सेंड OTPवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डसोबत जो पण मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल, तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। OTP एंटर केल्यानंतर तुम्हाला थोडंसं खाली यायचं आणि त्या बॉक्सला टिक करून खाली सबमिटच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिटवरती क्लिक करताच तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल फेस स्कॅनच्या पेजवरती। तर इथे पाहू शकता फेस स्कॅन करण्यासाठी तुम्हाला थोडीशी माहिती दिलेली आहे, ती वाचायची आणि स्टार्ट स्कॅनवरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, फेस स्कॅन करत असताना तुमच्या मोबाईलचा फ्रंट कॅमेरा क्लिअर पाहिजे। जर फ्रंट कॅमेरा बरोबर नसेल तर बॅक कॅमेरासुद्धा तुम्ही तुमची फेस केवायसी करू शकता। फेस केवायसी करत असताना तुमच्या चेहऱ्यावरती थोडासा उजेड असणं आवश्यक आहे आणि तुम्हाला फेस केवायसी करताना डोळे बंद चालू करायचे आहेत। त्यानंतर तुमचा फेस स्कॅन सक्सेसफुली होईल। फेस स्कॅन झाल्यानंतर तुमचे डिटेल्स इथे तुम्हाला दिसतील। जर सगळे बरोबर असतील तर सबमिटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिटवरती क्लिक करताच इथे पाहू शकता आपला जो यू-ए-एन ॲक्टिवेशन आहे सक्सेसफुली झालेला आहे। डिअर मेंबर, युअर यू-ए-एन हॅज बीन ॲक्टिवेटेड सक्सेसफुली। तर इथे तुम्हाला टेक्स्ट मेसेजद्वारे एक तुम्हाला पासवर्ड पाठवला जाईल,
त्या पासवर्डद्वारे तुम्ही तुमचा UAN पासवर्ड परत चेंजसुद्धा करू शकता। तर मित्रांनो, अशाच पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलद्वारे तुमचा UAN ॲक्टिवेशन करू शकता। मित्रांनो, मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रावर शेअर करा। तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनमध्ये ऑल प्रेस करायला विसरू नका, कारण तुम्हाला अशाच नवीन लेटेस्ट व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळेल। तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।